गुड इव्हनिंग फ्रेंड्स. पुन्हा आज आपण गणिताच्या सिरीजला पुन्हा स्पर्श करीत आहोत. आज मी गणितामध्ये आपल्या सर्वांसाठी व स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने एक नवीन कॉन्सेप्ट घेतली आहे. ती कॉन्सेप्ट म्हणजे समीकरण. त्या कॉन्सेप्टचे नाव आहे समीकरण. या समीकरणला इंग्रजीमध्ये इक्वेशन म्हणतात. या समीकरणला इंग्रजीमध्ये इक्वेशन म्हणतात. मग आता नेमकं आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो की समीकरण म्हणजे काय. समीकरणला इंग्रजीमध्ये पर्यायी शब्द आहे इक्वेशन आणि इक्वेशनला मराठीमध्ये पर्यायी शब्द आहे समीकरण. मग नेमकं समीकरण म्हणजे काय, तर समीकरण ही संकल्पना समजत असताना इकडे लक्ष द्या. बघा, समीकरण विषयी मी स्पष्टीकरण देत आहे. समीकरण म्हणजे समानता. समीकरण म्हणजे समानता. लक्षात घ्या, समीकरण म्हणजे समानता. मग आता नेमका समानता म्हणजे काय. समजा तुम्ही दुकानावर गेलात, हा वजन काटा आहे असं गृहीत धरा. ही जी आकृती आहे ही वजन काट्याची आहे. जर आपल्याला 1 किलो साखर विकत घ्यायची असेल तर ह्या बाजूला 1 किलो वजन ठेवावं लागेल आणि ह्या बाजूला 1 किलो साखर ठेवावी लागेल. मग या 1 किलो वजनाचे आणि 1 किलो साखरेचे जे काही प्रमाण असेल, जे काही वजन असेल, जे काही किलोग्राम असेल, तर ते सारखं येईल. म्हणजे इकडची बाजू ज्या बाजूला साखर ठेवलेली आहे तिचं वजन देखील सारखं येईल आणि इकडच्या बाजूला जे काही 1 किलो वजन ठेवलेलं आहे तर त्याची बाजू देखील सारखी येईल. याला समीकरण असे म्हणतात. पुन्हा याच आकृतीच्या मदतीने मी आपल्याला दुसरं उदाहरण समजवण्याचा प्रयत्न करतो. समजा आपल्याला 1 किलो साखर घ्यायची असेल पण इकडे 2 किलो वजन ठेवलेलं असेल आणि इकडे 1 किलो साखर ठेवलेली असेल. तर इकडे 1 किलो साखर ठेवलेली असल्यामुळे आणि इकडे 2 किलो वजन ठेवलेले असल्यामुळे ते वजन वर खाली होईल. बघा माझ्या हाताकडे बघा, म्हणजे इकडची बाजू वर जाईल आणि इकडची बाजू खाली येईल किंवा इकडची बाजू खाली जाईल इकडची बाजू वर येईल. मग आता एक बाजू जर वर असेल म्हणजे जास्त असेल, वर म्हणजे काय जास्त असेल आणि एक बाजू कमी असेल तर त्या दोघही बाजूंमध्ये समानता आहे का, नाही. पण मी हे दोघे हात जर एका रेषेत घेत असेल तर इकडच्या हाताची पण व्हॅल्यू सारखी आहे आणि इकडच्या हाताची पण व्हॅल्यू सारखी आहे. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रो की समीकरण हे प्रकरण हे चॅप्टर किंवा ही कॉन्सेप्ट आपल्याला जर समजून घ्यायची असेल तर समीकरण म्हणजे समानता आणि समानता म्हणजे समीकरण. आता अजून एक गोष्ट या समीकरण संदर्भात मला तुम्हाला सांगायला आवडेल. समजा एक उदाहरण घेतलं आपण. काय घेतलं, एक उदाहरण घेतलं की एक उदाहरण असं घेतलं की x अधिक 3 बरोबर 7. लक्षात घ्या, x अधिक 3 बरोबर 7. मग आता x अधिक 3 ही जी काही व्हॅल्यू आहे, ही जी काही बाजू आहे, या बाजूला आपण म्हणू डावी बाजू. कोणती बाजू, डावी बाजू. आणि या बरोबर चिन्हानंतर हा जो काही 7 लिहिलेला आहे, ही 7 म्हणजे काय, उजवी बाजू. लक्षात घ्या बरं का. म्हणजे ज्याप्रमाणे मी तुम्हाला वजन काटा म्हणजे तराजू साखरेचे जसं उदाहरण दिलं त्या पद्धतीने, म्हणजे मी जर x अधिक 3 बरोबर 7 या गणिताविषयी आपल्याला जर स्पष्टीकरण देत असेल आणि मी जर फळ्याकडे तोंड करून उभा असेल तर इकडची माझी कोणती बाजू येणार आहे, इकडे लक्ष द्या. इकडची कोणती बाजू येणार आहे, डावी बाजू येणार आहे आणि इकडची कोणती बाजू येणार आहे, उजवी बाजू. मग या समीकरणामध्ये x अधिक 3 बरोबर 7 हे समीकरण आहे.
मग x अधिक 3 म्हणजे ही डावी बाजू आहे आणि बरोबर चिन्हानंतर जे काही 7 हा अंक लिहिलेला आहे आपण, जी काही 7 ही संख्या लिहिलेली आहे ती उजवी बाजू आहे. म्हणजे या समीकरणावरून आपल्याला काय लक्षात येतं की इकडे जरी आपल्याला x अधिक 3 आणि बरोबर 7 असं दिसत असेल तर x अधिक 3 बरोबर 7 या दोघं बाजू समान आहेत आणि या दोघं बाजू समान असल्यामुळे त्याला समीकरण असे म्हणतात. मग या दोघं बाजू समान कशा असतात हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर समीकरणामध्ये अजून एक शब्द आहे बघा, लक्षात घ्या, उकल. उकल म्हणजे या समीकरणाची उकल काढावी लागते. मग समीकरणाची उकल काढणे म्हणजे काय की समीकरण बरोबर आहे की नाही याचे तंतोतंताने अचूक असं उत्तर काढणे. मग अचूक आणि तंतोतंत उत्तर काढणे म्हणजे गणिताच्या भाषेत त्या समीकरणाची उकल काढणे, त्या उदाहरणाची उकल काढणे. बरोबर आहे की नाही? मग आता मी तुम्हाला सांगितलं की समीकरणाला इंग्रजीमध्ये इक्वेशन म्हणतात आणि इक्वेशनला मराठीमध्ये समीकरण म्हणतात. ही एक कन्सेप्ट क्लिअर झाली. दुसरी गोष्ट म्हणजे समीकरण म्हणजे समानता. समानता म्हणजे हे जे काही बरोबरचं चिन्ह असतं का याला समानतेचे चिन्ह म्हणतात. बरोबर, इक्वल, याला इंग्रजी शब्द आहे इक्वल. बरोबर. त्याच्यानंतर समीकरणाच्या मदतीने डावी बाजू कुणाला म्हणतात आणि उजवी बाजू कुणाला म्हणतात हे देखील मी तुम्हाला क्लिअर केलं. दुसरी एक महत्वाची कॉन्सेप्ट म्हणजे समीकरणामध्ये की दिलेल्या समीकरणाची उकल काढणे. उकल काढणे म्हणजे तंतोतंत आणि अचूक असं उत्तर काढणे म्हणजेच त्या समीकरणाची उकल काढणे. बरोबर. तर या 4 ते 5 प्रकारच्या कॉन्सेप्ट आपण लक्षात घ्या बरं का. उरलेल्या कॉन्सेप्ट मी जसं उदाहरण सोडवून देईन तेव्हा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आहे. आता समीकरणाच्या संबंधित आपण एवढ्या गोष्टी जरी लक्षात ठेवल्या तर बऱ्याचशा संकल्पना आपल्या स्पष्ट होतात समीकरणाच्या बाबतीत. आता बघा उदाहरण घेऊ आपण. याचा स्नॅपशॉट घ्यायचा असेल, फोटो घ्यायचा असेल घेऊ शकता. यू कॅन टेक, नो प्रॉब्लेम, राईट. इकडे बघा. आता बघा आपण उदाहरणं सोडू, समीकरणाच्या संदर्भात उदाहरणं सोडू. कन्फ्यूज होऊ नका, मी आपल्याला प्रत्येक उदाहरण समजून देणार आहे बरं का. प्रत्येक उदाहरण मी आपल्याला समजून देणार आहे आणि आपण समजून घ्या बरं का. पुन्हा पुन्हा बघा, समजत नसेल व्हिडिओ पॉज करून. आता एक उदाहरण घेऊ बघा. पहिलं उदाहरण x अधिक 3 बरोबर 7 हे एक उदाहरण आहे बघा. आता x अधिक 3 म्हणजे बरोबर 7 हे कसं आहे? x अधिक 3 बरोबर 7 हे बरोबर आहे की नाही तर हे समीकरण आपल्याला सोडवावं लागेल. x अधिक 3 बरोबर 7 येतं की नाही त्याची उकल आपल्याला काढावी लागेल. मग उकल काढत असताना काय करायचे विद्यार्थी मित्र, इथे लक्ष द्या. हा x जशाच्या तसा लिहायचा, अधिक जशाच्या तसं लिहायचं आणि 3 जशाच्या तसं लिहायचं. लक्षात घ्या. आता एक गोष्ट सर्वात महत्वाची आणि महत्वपूर्ण गोष्ट इकडे लक्ष द्या. इकडे जर आपण लक्ष दिलं नाही तर समीकरण हे चॅप्टर समजणार नाही आणि समीकरण हे चॅप्टर जर आपल्याला समजलं नाही तर त्याच्याशी संबंधित उदाहरणे सोडवता येणार नाही. लक्ष द्या. तर x जसेच्या तसा लिहिला, 3 जसेच्या तसा लिहिला. आता एक गोष्ट लक्षात घ्या, अधिक 3 आहे की नाही लक्षात घ्या. अधिक 3 आहे की नाही इकडे लक्ष द्या. अधिक 3 मग हे अधिकच्या विरुद्ध क्रिया कोणती आहे गणितामध्ये, म्हणजे अधिकच्या विरुद्ध क्रिया कोणती आहे गणितामध्ये, मायनस म्हणजे वजा. बरोबर आहे की नाही. मग इथं x अधिक 3 लिहिला ना, मग या अधिक 3 लिहिल्यानंतर या 3 मधून तुम्हाला वजा 3 करावं लागेल. मग आता वजा का इकडे अधिक असेल लक्षात घ्या, पुन्हा समजून घ्या बरं का. इकडे अधिकचे चिन्ह असेल तर इकडे वजा करा आणि इथं ऑलरेडी वजाचं चिन्ह दिलं असेल तर इकडे अधिक करा. लक्षात घ्या बरं का. मग मी काय केलं, x जशाच्या तसा लिहिला, अधिक 3 जशाच्या तसा लिहिला आणि इकडे वजा 3 केला. आता वजा 3 का केला मी तुम्हाला सांगितलं, इथं अधिक असल्यामुळे इथं वजा 3. मग वजा 3 लिहिल्यानंतर पुन्हा बरोबर काय इकडे 7, पुन्हा या 7 मधून वजा 3 करा. मग हा वजा 3 कुठून आला, हाच हीच संख्या. लक्षात घ्या. म्हणून x आता अधिक 3 मधून वजा 3 गेले, किती उरले, 1 उरले. बरोबर आहे की नाही.
म्हणजे सॉरी 1 नाही 0 उरले. मग x अधिक 0 बरोबर 3 अधिक 3 वजा 3 कट झाले ना. मग x अधिक 0 बरोबर 7 मधून 3 गेले किती? 7 मधून 3 गेले किती उरले? 4. बरोबर आहे की नाही? मग मला सांगा आता, म्हणून x बरोबर सॉरी x अधिक 0 म्हणजे 0 देतं उत्तर. मग x अधिक 0 मग x 4. मग आता आपल्याला काय करावं लागेल? इकडे बघा x बरोबर 4. तुम्हाला लक्षात आलं का काय केलं मी? बघा पुन्हा लक्षात घ्या. x अधिक 3 बरोबर 7 राईट. म्हणून हे जे 3 बिंदू टिंब असतात ना, याला म्हणून म्हणतात. याला इंग्लिश मध्ये देअरफोर म्हणतात. काय म्हणतात? देअरफोर. हा शब्द लक्षात घ्या. सेमी इंग्लिशला, सीबीएसई ला, आयसीएसई च्या विद्यार्थ्यांना कामात येईल. मग x अधिक 3, मग अधिक 3 इथं लिहिल्यानंतर अधिक 3 आपल्याला दिलं होतं म्हणून अधिक 3. मग इकडे वजा 3 का केलं? इकडे अधिक 3 आहे म्हणून वजा 3. पुन्हा बरोबरचं चिन्ह दिलं, बरोबर 7 लिहिला. मग इकडे हा 3 वजा 3 घेतल्यामुळे इकडे पण वजा 3 करावा लागतो. म्हणजे दोन्ही बाजूंना वजाबाकी करू असं त्याचा अर्थ आहे. बरोबर. मग x अधिक 0 कसा आला? 3 मधून 3 गेले 0 बरोबर 4. मग x बरोबर 4. मग आता हे बरोबर 7 कसं होतं? म्हणजे 4 अधिक 3. लक्षात घ्या 4 अधिक 3 बरोबर 7. कळलं का? याचा फोटो घ्या वाटल्यास. पुन्हा तुम्हाला एक उदाहरण घेतो तुमच्यासाठी समजलं नसेल तर. बघा अजून एक उदाहरण घेऊ आपण. दुसरं उदाहरण घेऊ. बघा दुसरं उदाहरण. x अधिक 190 बरोबर 300. मग आता x अधिक 190 बरोबर 300 हे समीकरण आहे. व्हॉट इज दिस? समीकरण. व्हॉट इज दिस? इक्वेशन. मग x अधिक 90 बरोबर 300 येतात का? मग हे समजण्यासाठी या समीकरणाची आपल्याला उकल काढावी लागेल. उकल काढावी लागेल म्हणजे हे समीकरण आपल्याला सोडवावं लागेल. मग काय करायचं बघा. म्हणून x अधिक 190 जसेच्या तसे लिहा. मग इकडे अधिक 190 आहेत ना, मग इकडे वजा 190 करा. बरोबर. मग बरोबरचं चिन्ह द्या पुन्हा. बरोबर हे किती आहे? 300. या 300 मधून पुन्हा एकदा 190 वजा करा. समजतंय? मग आता बघा, म्हणून 190 कट झाले. बरोबर आहे. मग उरलं काय? x बरोबर 300 वजा 190. बरोबर. म्हणून x बरोबर, मग 300 मधून जर 190 गेले किती उरतात? हो 300 मधून जर 190 गेले किती उरतात? 110 उरायला पाहिजे माझ्या माहितीच तो. 110. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे का? उत्तर बघू आपण. राईट 110 आहे. मग तुम्ही म्हणणार सर इथे x नंतर आता पहिल्या उदाहरणामध्ये तुम्ही 0 लिहिला होता, मग आता का लिहिला नाही? तुम्ही लिहिला नाही लिहिला नो प्रॉब्लेम. x त्याच्यानंतर बरोबरचं चिन्ह देऊ. डायरेक्ट इकडची जी काही क्रिया असेल, वजाबाकी असेल तर वजाबाकी करू शकतात, बेरीज असेल तर बेरीज करू शकतात. बरोबर. तर 110 आपलं उत्तर आलेलं आहे. अजून एक उदाहरण घेऊ. आपल्याला समजलं नसेल तर कन्फ्यूज होऊ नका बरं का. पुन्हा पुन्हा बघा, म्हणजे आपल्या संकल्पना या स्पष्ट होतील. आता बघा तिसरं उदाहरण. a वजा 4 हा a आहे. हा a वजा 4 बरोबर 8. आता या a च्या जागेवर आपण x घेतला होता पहिले. मग आपण गणितामध्ये जेव्हा a पासून z पर्यंत, लक्षात घ्या बरं का, जेव्हा गणितामध्ये आपण a पासून z पर्यंत संख्यांच्या सोबतीला किंवा संख्यांसोबत जी काही वेगवेगळी चिन्हे घेत असतो का, सॉरी जी काही वेगवेगळी अक्षरे घेत असतो का एबीसीडी ची, त्या सर्व अक्षरांना चल म्हणतात. काय म्हणतात? चल. काय म्हणतात त्याला? चल. हा, आणि या चलला इंग्लिश मध्ये व्हेरिएबल म्हणतात. या चलला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? व्हेरिएबल म्हणतात. बरोबर आहे का? मग आता हे इंग्लिशचे शब्द मी तुम्हाला का सांगतो? माझ्या प्रत्येक मित्राला, महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला गणित कोणतेही असो ते इंग्रजीमध्ये सुद्धा समजावं आणि आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीतून सुद्धा समजावं, हा माझा एकमेव प्रयत्न आहे. राईट. आता बघा
ए वजा 4 बरोबर 8. मग हे समीकरण बरोबर आहे की नाही, तर याची उकल काढावी लागेल आपल्याला. याची उकल काढावी लागेल म्हणजे हे समीकरण आपल्याला सोडवावं लागेल. मग पहिल्या उदाहरणामध्ये x होतं तर इथं ए आहे. मग ए पासून झेड पर्यंत कोणती अक्षर देऊ द्या, आपल्याला काहीही फरक पडायला नको. फक्त आपण समीकरण सोडत असताना आपली नियमावली आपण विसरू नये, आपल्या कॉन्सेप्ट आपण विसरू नये. मग इथं ए असो का बी असो का सी असो काही देऊ द्या, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. बघा मग काय करायचं, म्हणून ए वजा 4. आता इथं वजा एक लक्षात घ्या, पहिल्या उदाहरणामध्ये अधिक होतं, इथं ए वजा 4 आहे ना. मग इथं ए वजा 4 लिहिल्यानंतर मग वजाची विरुद्ध क्रिया कोणती आहे बघा, लक्षात घ्या विद्यार्थी मित्र. बेरजेचे चिन्ह असेल तर वजा चिन्ह लिहा, वजा चिन्ह असेल तर बेरजेचे चिन्ह लिहा, गुणाकाराचं चिन्ह असेल तर भागाकाराचं चिन्ह लिहा, आणि भागाकाराचं चिन्ह असेल तर गुणाकाराचं चिन्ह लिहा. बस इतकंच करा. आणि तसं पण समजत नसेल तर माझ्या प्रत्येक उदाहरणाकडे लक्ष द्या, तुम्हाला प्रत्येक उदाहरण समजेल. बघा ए वजा 4, मग आता इकडे वजा 4 आहे ना, मग या वजा 4 ला अधिक 4 करा, बरोबर. त्याच्यानंतर बरोबरचं चिन्ह लिहा 8, पुन्हा या 8 मध्ये अधिक 4 करा. अधिक 4 का करा, इकडे अधिक घेतलं ना मग इकडे पण अधिक घ्या, इकडे मायनस घेतलं का इकडे पण मायनस घ्या. मग आता बघा 4 4 गेले, म्हणून ए बरोबर 8 अधिक 4, म्हणून ए बरोबर 8 अधिक 4 किती 12. म्हणजे या 8 अधिक 4 बरोबर. मग या आता ए बरोबर 12 आला की नाही. मग 12 मधून जर तुम्ही 4 मायनस केले, लक्षात घ्या बरं का, 12 मधून जर तुम्ही 4 मायनस केले तर तुमचे उत्तर 8 येतं. म्हणजे या समीकरणाची जी काही उकल आहे ती 12 आहे. या समीकरणाची जी उकल आहे ती काय आहे 12 आहे, लक्षात घ्या. पुन्हा दुसरं उदाहरण घेऊ आपण, तुम्हाला समजेल. बघा पुसत आहे मी, याचा फोटो घ्यायचा असेल तर यू कॅन टेक फोटो, नो प्रॉब्लेम. यू कॅन टेक स्क्रीनशॉट, नो प्रॉब्लेम, राईट. आता बघा अजून एक उदाहरण, म्हणजे आपल्याला अडचण येणार नाही. लक्ष द्या. बघा y अधिक 7, चौथं उदाहरण माझ्या माहितीनुसार, y अधिक 7 बरोबर 10. आता लक्ष द्या, म्हणून y अधिक 7, आता इकडे अधिक 7 आहे की नाही, म्हणून इकडे वजा 7 करा. पुन्हा बरोबरचं चिन्ह लिहा, 10 लिहा, आणि 10 मधून वजा 7 करा. पुन्हा इकडे वजा केलं ना, मग इकडे पण वजा करा. म्हणून y बरोबर, हा 7 गेला, हा 7 गेला, मग y बरोबर, y नंतर बरोबर का लिहिलं, कारण हे दोघं संख्या म्हणजे आपण काय म्हणू त्याला, कॅन्सल केल्यानंतर या y नंतर डायरेक्ट कशाचं चिन्ह होतं बरोबर, म्हणून y बरोबर 10 मधून 7 गेले किती 3. म्हणजे y अधिक 7 बरोबर 10. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे, 7 मध्ये जर 3 मिळवले, लक्षात घ्या बरं का, या 7 मध्ये जर 3 मिळवले तर आपलं उत्तर काय येतं 10. म्हणजे हे 3 काय आहे, या समीकरणाची उकल आहे. काय आहे, उकल आहे. कळलं का, बघा, राईट. अजून एक उदाहरण घेऊ, कन्फ्यूज होऊ नका बरं का, पुन्हा पुन्हा समजा. अजून सांगतो बघा, उदाहरणामध्ये जर अधिकचे चिन्ह दिलं असेल तर त्याची उकल काढत असताना मायनस करा. उदाहरणामध्ये गुणाकाराचं चिन्ह दिलं असेल तर ते उदाहरण सोडत असताना भागाकार करा. आणि लक्षात घ्या, भागाकाराचं चिन्ह दिलं असेल तर इकडे गुणाकार करा, आणि वजाबाकीचं दिलं असेल तर बेरीज करा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. तुम्हाला समीकरणाची कोणतीही उदाहरणे सोडवता येतील. दिस इज माय वर्ड, माझा शब्द आहे हा, दिस इज माय प्रॉमिस, राईट. डोंट वरी, आय एम विथ यू. हा चला, अजून एक उदाहरण घेऊ. आता वेगळं उदाहरण घेऊ थोडंसं. बघा p भागिला 2, हे वेगळं उदाहरण बरं, घाबरू नका. p भागिला 2 बरोबर 20. p भागिला 2 बरोबर 20, लक्षात घ्या. आता हा p भागिला 2, आता हा जो 2 आहे का इथं, इकडे लक्ष द्या मित्र, हा जो 2 आहे का 2, हा भागिला आहे इथं, लक्षात घ्या. म्हणून p भागिला 2, मग मी तुम्हाला काय सांगितलंय,
जर भागाकाराची क्रिया दिली असेल समीकरणामध्ये, लक्षात घ्या बरं का, मी बोलत असताना बोलून गेलो, जर समीकरणामध्ये भागाकाराच्या स्वरूपात अक्षर दिलं असेल किंवा संख्या दिलं असेल तर भागाकाराची विरुद्ध क्रिया कोणती आहे? गुणाकार. गुणाकार करायचा बघा, p भागिला 2 जशाचा तसा लिहिला, मग हा जो 2 आहे का इकडे गुणीला लिहा, बरोबर आहे ना, हा 2 इकडे गुणीला लिहा, मग 2 गुणीला 2 केल्यानंतर कशाचं चिन्ह आहे? बरोबर. बरोबर नंतर काय? 20. मग हा 2 एकदा इथं गुणीला 2 केला की नाही, मग पुन्हा या 20 ला पण एकदा 2 ने गुणा. म्हणजे आपण काय, तुम्ही लक्षात घ्या बरं का, जसं आपण इकडे अधिकदा करत होतो आणि तिकडे पण बरोबरच्या चिन्हानंतर पुन्हा अधिकदा करत होतो, किंवा -10 असेल तर आपण डावी बाजूकडे पण -10 घेत होतो आणि बरोबरच्या चिन्हानंतर सुद्धा -10 घेत होतो. तीच क्रिया आहे, तीच नियमावली, फक्त हे उदाहरण कशाचे आहे? गुणाकाराचे आहे. कशाचे आहे? गुणाकाराचे. कशाचे उदाहरण आहे? गुणाकाराचे. बघा, मग p भागिला 2, मग इथं भागिला 2 आहे की नाही, मग इकडे गुणीला 2 करा, मग बरोबर नंतर 20 लिहिलं, मग 20 नंतर पुन्हा गुणीला 2 करा. मग आता बघा, हा 2 गेला, हा 2 गेला, लक्षात घ्या बरं का, हा 2 गेला, हा 2 गेला, मग वरती उरला काय? म्हणून p नंतर कोणतं चिन्ह आहे? बरोबर. मग 20 गुणीला 2 किती? 40. लक्षात घ्या, म्हणजे p बरोबर 40. p बरोबर काय? 40. कळलं का? समजतंय? बरोबर. आता बघा, दुसरं उदाहरण घेतो अजून एकदा. याचा फोटो घ्यायचा असेल फोटो घ्या, स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे आपल्याला अडचण येणार नाही. चला, आता बघा, अजून एक उदाहरण घेऊ आपण अशाच प्रकारचं. p भागिला 4 बरोबर 9. लक्षात घ्या, म्हणून काय करायचं? हा p भागिला 4 जशाच्या तसं लिहायचा. मग इथं 4 आहे की नाही, तर इथं गुणीला 4 करा एकदा पुन्हा, बरोबरचं चिन्ह देऊन जी संख्या आहे ती लिहा 9. मग इकडे गुणीला 4 केलाय तर 9 ला सुद्धा 4 ने गुणा, असं त्याचा अर्थ आहे. म्हणून हा 4 गेला, हा 4 गेला, मग उरलं काय? p. मग p बरोबर 9 गुणीला 4, म्हणून p बरोबर 9 चोक 36. 9 चोक 36. कळलं का तुम्हाला? मला एकच सांगायचे विद्यार्थी मित्रो, दिलेल्या उदाहरणामध्ये बेरजेची क्रिया असेल तर वजाबाकीची क्रिया करा, वजाबाकीचे उदाहरण दिलं असेल तर बेरजेची क्रिया करा, भागाकाराची क्रिया दिली असेल तर गुणाकाराची क्रिया करा, आणि गुणाकाराची क्रिया दिली असेल तर भागाकाराची क्रिया करा. बस, जास्त डोक्याला ताण घेऊ नका. इतकंच आहे फक्त समीकरणामध्ये, इतकंच आहे फक्त इक्वेशन मध्ये, राईट? बघा, अजून एक उदाहरण घेऊ. याचा फोटो काढायचा असेल काढू शकतात, स्क्रीनशॉट घ्यायचा असेल घेऊ शकतात, नो प्रॉब्लेम. बघा, अजून एक उदाहरण. आता इकडे लक्ष द्या. 4x बरोबर 52. 4x बरोबर 52. आता हे उदाहरण थोडं बघायला वेगळं वाटत असेल तुम्हाला. 4x बरोबर 52. मग आता हा जो 4 आहे हे उदाहरण नंतर सोडू, पण आता समजून घ्या अगोदर. हा 4 नंतर x आहे विद्यार्थी मित्रो. मग जेव्हा एखाद्या संख्येसोबत एखादं चल असतं, याला चल म्हणतात, त्याला व्हेरिएबल म्हणतात, हे सांगितलं मी तुम्हाला. तर या 4 आणि x मध्ये कोणतं चिन्ह दिसत आहे का तुम्हाला? बेरजेचे चिन्ह दिसत आहे का? नाही. वजाबाकीचे चिन्ह दिसत आहे का? नाही. भागाकाराचे चिन्ह दिसत आहे का? नाही. पण जेव्हा एखाद्या संख्येसोबत एबीसीडी मधील एखादं अक्षर येतं, म्हणजे चल येतं, तर त्या दोन याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं. मग जरी ते आपल्याला दिसत नसलं, पण त्या दोन याच्यामध्ये म्हणजे चलामध्ये त्या संख्यामध्ये कशाचं चिन्ह असतं विद्यार्थी मित्रो? गुणाकाराचं चिन्ह असतं. लक्षात घ्या. म्हणून 4x म्हणजे ही गुणाकाराचे उदाहरण आहे. मग हे कशाचे उदाहरण आहे? गुणाकाराचे. म्हणून बघा 4x बरोबर. मग आता 4x हे गुणाकारामध्ये की नाही, तर गुणाकाराचे उदाहरण असेल तर मी तुम्हाला कोणती क्रिया करायला लावली आहे? भागाकाराची. मग 4x पुन्हा एकदा 4 भागाकारात घ्या. गुणाकार असेल तर भागाकारात घ्या. बरोबर 52. मग या 4x च्या भागाकाराच्या क्रियामध्ये जर तुम्ही 4 घेतला असेल तर 52 भागीला सुद्धा 4 घ्या. लक्षात घ्या, बेरजेच्या उदाहरणाची रचना वेगळी आहे.
वजाबाकीच्या उदाहरणाची रचना वेगळी आहे समीकरणामध्ये, गुणाकाराच्या उदाहरणाची रचना वेगळी आहे आणि भागाकाराच्या उदाहरणाची रचना वेगळी आहे, लक्षात घ्या. मग 4x इकडे गुणिला आहे की नाही, मग भागीला घ्या. 4x भागीला 4 बरोबर 52 भागीला 4. मग आता बघा हा 4 गेला, हा 4 गेला, राईट. म्हणून मग इथं उरला काय वरती x. मग x बरोबर 52 भागीला 4 म्हणून x बरोबर भाग द्या. आता 4 1 4, 4 1 4, उरला 1 म्हणजे 12 झाली संख्या. 4 3 12 म्हणजे x बरोबर 13. तुम्हाला कळलं का, x बरोबर 13. आपलं उत्तर काय आलेलं आहे, x बरोबर 13. हे उदाहरण जर तुम्हाला समजलं नसेल असं एक उदाहरण घेतो, अशा पद्धतीने म्हणजे तुमची कॉन्सेप्ट काय होईल, क्लिअर होईल, लक्षात घ्या बरं का. म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही विद्यार्थी मित्र, बरं का. 8x बघा, 8x बरोबर 24. मग आता 8 आणि x मध्ये कोणतं चिन्ह आहे, गुणाकाराचं. जरी ते दिसत नसलं, जरी ते दिलेलं नसलं तर 8x म्हणजे 8 गुणिला x असं त्याचा अर्थ आहे. म्हणून 8x भागीला 8. आता भागीला 8 का घेतला, इकडे गुणाकार आहे म्हणून इकडे भागाकाराची क्रिया करायची. 8x भागीला 8 बरोबर 24 भागीला 8. म्हणजे इकडे भागीला 8 घेतला तर इकडे सुद्धा तुम्हाला 8 घ्यावा लागेल, तेव्हा ते समीकरण तयार होईल, तेव्हा त्या उदाहरणामध्ये समतोलपणा येईल, दोघांची व्हॅल्यू सारखी येईल. बघा मग हा 8 गेला, हा 8 गेला, म्हणून उरलं काय, x बरोबर 24 भागीला 8. म्हणून x बरोबर 8 1 8, 8 3 24, 3 म्हणजे x बरोबर काय आलेलं आहे आपलं 3. म्हणजे या x ची उकल काय आहे, 3 आहे. तर विद्यार्थी मित्र, या समीकरणावर मी पुन्हा अजून एक व्हिडिओ बनवणार आहे आणि तो व्हिडिओ शाब्दिक उदाहरणांचा राहणार आहे. म्हणजे समीकरणामध्ये शाब्दिक उदाहरणं कशी सोडवतात, लक्षात घ्या बरं का. समीकरणामध्ये शाब्दिक उदाहरणे कशी सोडवतात ते मी तुम्हाला समजवणार आहे. आता आपण हे संख्यांच्या दृष्टीने आणि चलाची मदत घेऊन समीकरणाची उकल कशी काढतात ते आपण शिकलेलो आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, समीकरणामध्ये जर बेरजेची क्रिया दिली असेल तर समीकरणाची उकल काढत असताना वजाबाकी करावी. समीकरणामध्ये जर वजाबाकीची क्रिया दिली असेल तर उकल काढण्यासाठी बेरीज करावी. समीकरणामध्ये जर गुणाकाराची क्रिया दिली असेल तर उकल काढण्यासाठी भागाकार करावा. आणि समीकरणामध्ये जर भागाकाराची क्रिया दिली असेल तर उकल काढण्यासाठी गुणाकार करावा. बस इतकाच फॉर्म्युला लक्षात घ्या. यू कॅन अंडरस्टँड दिस चॅप्टर इन अ डीप. खोलवर तुम्हाला हे चॅप्टर समजून जाईल आणि यू विल नॉट फेस एनी प्रॉब्लेम. समीकरण या कॉन्सेप्ट संदर्भात, या गणिताच्या संदर्भात हा पहिला व्हिडिओ होता, भाग पहिला होता. भाग दुसरा अतिशय लवकरात लवकर तयार करणार. धन्यवाद. थँक्यू. नाईस टू मीट यू.